आज आम्ही गौरायांसाठी फराळीचं चालू केलेले करण्यासाठी तर आज आम्ही अनारसे बनवलेत आणि मी इथं अनारसे साखरेचे बनवलेत आणि इथं करंजा पण केलेल्या आहेत. त्या करंजा तिळाच्या आणि गुळाच्या केल्यात आहे आणि साच्याने आम्ही नाहीत बनवलेल्या, आम्ही हातानेच बनवलेल्या आहेत त्या. आणि अनारसे पण मस्त असे झालेली आहे ती. आणि शंकरपाळी पण बनवलेली आहे. शंकरपाळी डब्यामध्ये भरून ठेवलेली आहे. आणि आता मी शेतामध्ये चाललेली आहे. इथं आपल्या म्हशीला चारा टाकून घेतलेला आहे. चारा खाऊन ती उभा राहिलेली आहे आणि गाईला पण चारा टाकलेला आहे. गाय पण मी आता खाली चाललेली आहे शेतामध्ये आम्ही इथं केळीसाठी खत जे आणलेले ना ते किती टाकले आणि किती टाकायचं राहिले हे बघण्यासाठी चाललेली आहे. खत आहे ना त्याला बुरशी आलेली आहे, कारण पाऊस चालू होता आणि खत असा पॅक राहिल्यामुळं बुरशी आलेली आहे. इथं सगळी पांढरी जी आहे ना ती सगळी बुरशी आहे. आणि मी आता रानात चाललेली आहे. तर इकडच्या जी मोठी केळी ना ही जी मोठी केळी आहे ना त्यातली केळी आज का नाही तुटून गेले ती या. आणि इथं केळीची पिलं पण भरपूर वाढले ती या, कापायला आलेली ती. आणि राहिलेलं घड येतं ही कडचं बरंचसं असं घड राहिलं ते या. आणि हे पण घड तोडायला येते ना 8-15 दिवसांनी. आता आपण आलेलो आहे इथं रानात आणि आम्ही ह्या केळीला खत टाकायला चालू केलेले आणि अर्ध खत टाकून घेतलेले. आता थोडंसं राहिलेले खत टाकायचं. तर अजून आम्हाला आता आम्ही ह्या केळीचं जे बांधणीचं काम आहे ना ते आमचं चालू आहे. म्हणजे खत टाकून घ्यायचं, मटेरियल कोंबड खत असं टाकून घ्यायचं आता एक चालू आहे. आणि मग सगळ्यात अगोदर आम्ही शेणखत टाकून घेतो या. आणि शेणखत आम्ही आहे ना ते गिरगाईचं आणलेलं आहे आणि ते गिरगाईचं प्युअर आहे, गायांच्या गोट्यातून आणलेलं या. बंदिस्त गायींचा गोठा आहे ना तिथून आणलेलं या. तर अगोदर का नाही आम्ही सगळं खत वरच्या साईडनी टाकून घेतलेले आणि नंतर असं जवळ पडतं असं खालच्या साईडला टाकत आलेलो आहे. पाणी पण हा पुरण इथपर्यंत आलेले खत टाकत आमचं. आम्ही शेणखत जे आहे ना ते टाकायला दिलेलं आहे, घरी नाही आम्ही टाकत, असं उक्त दिलेलं आहे टाकायला. आणि आम्हाला ह्या केळीची पिल्लं पण कापून घ्यायची, भरपूर अशी पिल्लं वाढलेली ती बघा. आणि मगच केळीला मटेरियल खत हे टाकलं ना मगच बांधायची. तरी बांधणी व्हायला आम्हाला जवळजवळ 1 आठवडा तरी जाईल, कारण आता सण पण गौरायांचा आलेला आहे त्याच्यामुळं. आणि गौरायाच्या सणाची आमची तयारी पण चालू आहे, त्याच्यामुळं मग आम्ही शेणखत घरी टाकलेलं नाही, उक्तच दिलेलं आहे टाकायला. आणि इकडं सगळं शेणखत टाकायचं झालेलं आहे, इकडं राहिलेलं आहे आता एवढं. आणि इथं पण राहिले आणि इथली आम्ही पिलं कापून घेतलेली ती. इथं ऊसाचं बेट काढून घेतलेलं आहे आम्ही. इथं असा ऊस आलेला आहे, अगोदर ऊसाचं शेत असल्यामुळं कुठं ऊस आलेला आहे. मग ती आम्ही असा काढून घेतलेला आहे, कारण ट्रॅक्टरला पण आडवा येतो म्हणून. आणि स्वच्छता पण होती या, ऊस काढावंच लागणार आहे. परत मग केळीला पण अडचण करतो आणि नाहीतर बांधताच येत नाही ट्रॅक्टरनी ऊस असल्यावर. आता ऊस काढायचं. गायला आणि म्हशीला घेऊन जाऊ. इथे एक व्हायरसचं झाड आहे केळीचं, आणि असलं रोपटं असलं ना त्या रोपटं सुधरत पण नाही आणि त्याला
केळं पण लागत नाही ती आणि दुसऱ्या पण झाडांना व्हायरस येतो. त्याला जर आपण त्याची पिलं ही कापली ना तर का नाही मग दुसऱ्याला पण व्हायरस येतो. त्याच्यामुळं त्या झाडाला विळाही लावून दुसऱ्या झाडाला लावायचंच नाही चांगल्या. अशी 4-5 झाडं आहेत ती सगळ्या बागेत व्हायरसची. आता आम्ही घरी निघालेलो आहे आणि ऊस जे निघलेला होता ना ती गायांसाठी आणि म्हशीसाठी घेतलेला आहे. जास्त पण काय निघलेला नाही, पण थोडाच 2-3 बटाटा होती तेवढाच निघलेला आहे आणि तेवढाच घेतलेला आहे. आणि आता घरी पण चाललेलो आहे. आणि आज आम्ही शेतात फक्त चक्कर मारण्यासाठी आलतो. किती खत टाकायचं झालेलं आहे आणि किती टाकायचं राहिलेलं आहे एवढंच बघण्यासाठी आलतो. आणि म्हणलं आता जर 5 वाजले ते मग आज नुसती चक्कर तरी शेतातनं मारून यावी म्हणून आलतो. कारण शेतात आल्याशिवाय तर करमत नाही आणि शेतात काम केल्याशिवाय तर कसलंच करमत नाही. पण आज आता लक्ष्मीची तयारी चालू आहे करायची फराळीचं. त्यामुळं मग नुसतं जाऊन यावं म्हणलं. इथं गायला आणि म्हशीला चारा ऊस आणलेला होता ना ती टाकून घेतलेलं आणि हांडा जे आहेत ना